मूल तालुक्यात रेती तस्करीने उच्छाद मांडला आहे। स्थानिक महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष की मिलीभगत हे कळायला मार्ग नसले तरी एका बड्या कंपनीने मूल तहसील कार्यालयाच्या अगदी 3 किलोमीटर परिक्षेत्रात हजारो ब्रास रेतीचा अवैध साठा केला असल्याचे उघड झाल्याने मूल तहसील प्रशासनाच्या प्रामाणिकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। मूल MIDC परिसरात या कंपनीने मूलच्या उमा नदीतून हजारो ब्रास रेतीची चोरी केली आहे। मूलच्या स्थानिक रेती तस्कर वाहतूकदाराचे माध्यमातून ही रेती चोरी केल्याची खुली चर्चा या परिसरात आहे। मूल तालुक्यातील हायवा मालक, JCB मालकांकडून ही रेती चोरी या कंपनीकरिता केली जात असल्याचा आरोप आहे। MIDC मध्ये तयार होत असलेले सिमेंट रस्ते आणि एका बड्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे। या कामाकरिता ही चोरीची रेतीचा वापर केला जात आहे। चंद्रपूर जिल्ह्यात सध्या रेती घाटाचे लिलाव झालेले नाही। अशा परिस्थितीत हजारो ब्रास रेती दिवस रात्र उत्खनन करून वाहतूक करीत असताना मूलच्या तहसील प्रशासनाला दिसू नये यावर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे। तर या कंपनीकडून तहसील कार्यालयातील बड्या अधिकाऱ्यांना लाखो रुपये देऊन रेती चोरीचा परवाना मिळविला असल्याचीही माहिती आहे। याबाबत मूलचे तहसीलदार मृदुला मोरे यांच्याशी संपर्क साधून मरेगाव येथील हजारो ब्रास रेती साठ्याबद्दल विचारणा केली असता त्यांनी मूल येथील रेती घाटाचा लिलाव झालेला नाही, त्यामुळे मूलच्या नदीची रेती नसल्याचे सांगितले। परंतु सदर रेतीच्या साठ्याची चौकशी करू अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली। उल्लेखनीय म्हणजे लहान रेती वाहतूक करणाऱ्यांकडून बड्या रकमेचे दंड वसूल करणारे तहसीलदार बड्या रेती तस्करांवर मेहरबानी दाखवित आहेत असाही आरोप होत आहे।